जवळजवळ हे आपल्या सगळ्या अगदी लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना तोंडपाठ झालं की आपल्याला आरक्षण कशासाठी पाहिजे आणि का पाहिजे ते. कारण आरक्षणाचे काय फायदे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि हे आरक्षण मिळण्यासाठी आपण आज आपला हा जो लढा आहे तो हा आजचा लढा नाही, आपण कित्येक वर्ष झाला हा लढा देतोय आपण. आणि आपल्याला बरेचसे राजकारणी, आपल्याला कुठल्या पक्षाचं कुठल्याही पक्षाचा आपल्याला विषय नाही आहे. आपल्याला कुठल्याही पक्षाने आपल्याला जो कुठला पक्ष आपल्याला म्हणजे आरक्षण मिळवून देईल त्याला आपला पाठिंबा आहे. खरं म्हणजे आपल्याला हे कारण आपल्या आपल्या मराठीचे लोक असं नाही आहेत की कुठल्या तरी एकाच पक्षात आहेत, सगळ्या पक्षात आहेत. परंतु काय होतं आहे की बाकीच्या ज्यांना आरक्षण मिळालं तर आपण म्हणतो की ओबीसीचं आरक्षण आहे. आपलं पहिल्यापासूनची आमची मराठा सेवा संघामधून जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून जी मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण हे फक्त ओबीसीमधून दिलं तरच ते टिकतंय. म्हणून आपली खरी मेन मागणी आहे ती मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीमधून द्यावं. परंतु ओबीसीच्या लोकांना काय वाटतंय की आमचं आरक्षण मागतोय, आपण त्यांचं आरक्षण मागत नाही, आमचा समाविष्ट त्यांच्यामध्ये करावा अशी आपली खरी मागणी आहे. आणि आता आपण बघतोय की आपण बरेच जण आपले नेते होऊन गेले, आपले बरेच जण लोकांनी आपली मागणी केली. परंतु आत्ताचा खरा आपला एक सच्चा कार्यकर्ता म्हणजे जरांगे पाटील, त्यांनी म्हणजे कुठल्याही पक्षात नसताना, कुठल्याही ह्याच्यामध्ये नसताना स्वतःच्या स्वकष्टानं म्हणजे अगदी त्यांची स्वतःची जे काही जमीन होती ती जमीन विकून जमीन विकून त्यांनी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेत. आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रभर सगळीकडे वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी असे साखळी उपोषण मार्गे किंवा महिला, आता तुम्ही बघायचं आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आहेत नांदेडला, आज त्यांचा देखील 5वा दिवस आहे, त्यांनी देखील साखळी उपोषणाला असे बसलेले आहेत की त्यांना पाठिंबा देण्यासाठी. तर हे सगळ्यांची एकच मागणी आहे जेणेकरून की आपल्याला कुठूनही कशाही माध्यमातून कुठल्याही सरकार असू दे त्या सरकारवर दबाव पडावा आणि आपल्याला आरक्षण मिळावं, हीच मेन आपली सगळ्यांची मागणी आहे. आणि तुमची पण कोणती ग्रामस्थांची पण महत्त्वाची तीच मागणी आहे. कुणीही देऊ देत, आपल्याला असं नाही की त्या पक्षाने देऊ दे त्या पक्षाने देऊ दे कोणी देऊ दे, पण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाची गरज काय ते आत्ता बघतोय आपण. आपले पूर्वीचे लोक होते आणि आत्ताही असतील, नाही असं नाही, पोटावर मोजण्या एवढे 10 ते 15% लोक फक्त आपला समाज हा अगदी सुसंपन्न असा आहे की त्यांच्याकडे संपत्ती वगैरे भरपूर असेल. परंतु आपण बघतोय, तुम्ही म्हणाल की खेडेगावातच आम्ही बघतोय की फार हालाकीची परिस्थिती आहे, परंतु आम्ही शहरात देखील बघतो. आता सध्या आमच्याकडे काही आम्ही थोडेफार असेल की चांगल्या परिस्थितीत आहे, पण आमच्याकडे असं वाटतं की आपल्या मराठ्याच्या बायका अक्षरशः धुणंभांडी करताना मराठ्याच्या बायकांचं इतकं वाईट वाटतं की त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आरक्षण आपण किती, आता मी एखाद्या बाईला मदत करेल, 2 बायकांना मदत करेल, परंतु आपण तर जास्त लोकांना मदत करू शकत नाही. त्याच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो आरक्षणच मिळालं पाहिजे. कारण लोकांना त्यांचं म्हणणं असतं की तुमचे लोक जे काही मोठमोठे लोक आहेत त्यांनी मदत करावी, पण तेवढी मदत करून ती तुटपुंजी मदत करून कुठेही आपल्याला लोकांचं सेव होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आरक्षणाचीच गरज आहे. आपण बघतो की जेव्हा आपल्या समाजातील मुलगा 90-92% पाडतो आणि दुसऱ्या समाजातील मुलगा 70-72% मार्क्स पाडतो आणि तो मुलगा जर इतर पोस्टवर जात असेल आणि आपले मुलं 90-92% पाडून देखील त्यांचा तिथे नंबर लागत नसेल आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपण किती फी भरलेली असती आणि काय केलेलं असतं हे त्या आईवडिलांनाच माहीत असतं. आणि हे सगळे बदल होण्यासाठीच आपलं खरं म्हणजे की आरक्षण पाहिजे. आणि तुम्हाला खरंच बंधूंना सांगते की आपल्याला आरक्षण मिळावं हे आपल्याच समाजातल्या आपल्याच मराठ्याच्या लोकांना आपल्याला आरक्षण मिळू नये असं वाटतं. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला जर मराठ्याला आरक्षण मिळालं तर तुमच्या आमच्यासारखे जे गरीब समाजातील लोक आहेत ते त्यांच्या पाठीमागे फिरणार नाही. म्हणून त्यांना वाटतं की फक्त आरक्षणच आपल्याला फक्त गाजर दाखवलं जातं. त्यांना वाटतं की आरक्षण नाही मिळालं तरच आपला हा समाज आपल्या पाठीशी, भले मग त्यांच्या मागे राजकारणात असू दे किंवा त्यांच्या मोठमोठ्या फॅक्टऱ्या असू दे, कारखाने असू दे, कुठेही असू दे, की तिथं हा आपला समाज आपल्या हाताखाली राबायला मिळेल. म्हणूनच ह्या लोकांना आपल्याला खरं म्हणजे आरक्षण देऊ वाटत नाही. तर आपण जो आता हा खरोखर सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतलेला लढा आहे की तो कुठल्याही पक्षाचा नाही किंवा कुठल्याही ह्याचा नाही किंवा फार श्रीमंत माणूस नाही आहे. म्हणून त्याच्या लढ्याला यश देण्यासाठी आपण सर्वांनी जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी अगदी तळमळीनं पाठिंबा द्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित राहिलो. त्याबद्दल तुम्ही इथं आज उपोषणाला बसलात त्याबद्दल तुमचंही खरं धन्यवाद. कारण तुम्ही काही तुझ्या एकट्यासाठी आरक्षण मिळावं म्हणून करत नाही, पण पूर्ण समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही आज इथं लढा देत आहे. त्याच पद्धतीने आम्ही आमचा खालीचा वाटा म्हणून तुम्हाला जिथं कुठं तुम्हाला गरज लागेल तिथं आम्ही पण यायला तयार आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.